नमस्कार मंडळी. तर बघा हे काय चाललं आहे. अहो जरा थांबा, थोडा वेळ समजेलच काय चाललं आहे. तर आता बघा ह्याच्यावरती आता स्लाईस काढून घेणार आहे. आता ही रेसिपी तुम्ही कुठेच कोणाच्याच व्हिडिओला बघितली नसेल, पण आपल्या चॅनलवर ही पहिल्यांदाच रेसिपी मी टाकलेली आहे आणि इतकी टेस्टी आणि खूपच छान झालेली आहे. तर बघू शकता झाले आपल्या लेअर काढून. तर आता ही आपण तेलामध्ये तळणार आहोत. तर याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की अजूनपर्यंत तुम्ही बटाट्याचे केळीचे वेपर्स खाल्ले, पण आता आपण आंब्याचे वेपर्स खाणार आहोत. तर असे आंब्याचे वेपर्स मस्त मस्त बघा थोडा वेळ थोडेसे कडक होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. छान तेल तापले, फुल गॅसवरतीच तळून घ्यायचं. कमी गॅस केला की ते मऊ होतात. तर त्यासाठी फुल गॅसवरती बघा तळून घ्यायचे. आणि हे आपले वेपर्स तयार झालेले आहेत. अगदी एका आंब्याचेच बनवलेत. वैष्णवीचा गुरुवार आहे, तर उपवासासाठी म्हटलं तिथला काय फराळ बनवावा. तर बटाट्याचे वेपर्स करणारच होते, पण त्याच्यासोबत आंब्याचंही केलं. तर एकाच आंब्याचे केले आणि थोडासा बघा मध्ये कोई असल्यामुळे साईडने बाजूनेही मी बारीक बारीक स्लाईस काढून घेतले. आणि हे आपलं सेंधं नमक टाकलेलं आहे बघा. आणि हे बघू शकताय खुसखुशीत असे कुरकुरीत झालेले आहेत एकदम वेपर्स. आणि नंतर मग हे मी एका बटाट्याचा वेपर्स बनवलेला आहेत. तर बटाट्याचे आणि आंब्याचे वेपर्स कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पहिल्यांदाच रेसिपी सुचली आणि ती लगेचच बनवलेली आहे. आणि आंब्याचे वेपर्स तुम्ही कधीच बघितले नसतील कुठे, तर आता बघा कच्च्या आंब्याची आपल्याला भरपूर रेसिपी बनवायच्या आहेत. तर त्यात ही एक रेसिपी म्हणजेच आंब्याचे वेपर्स.